राम राम विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरला आपण काळ बघितले. काळामध्ये आपण वर्तमान काळ बघितलं होतं. काय बघितलं होतं? वर्तमान काळ. आणि वर्तमान काळाची सुरुवात आपण बघितली की वर्तमान काळ म्हणजे सध्या जे चालू आहे तो काळ. मग याचे 4 प्रकार पडतात: साधा, चालू, पूर्ण, रीती. साधा, चालू, पूर्ण, रीती. किती प्रकार? 4 प्रकार. म्हणजे काळाचे मुख्य 3 प्रकार आहे: वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. आणि या ठिकाणी उपप्रकार 4 आहे: साधा, चालू, पूर्ण, रीती. मग साधा काळ म्हटलं की एकच क्रियापद असतं. जसं आपण म्हटलं मंदा पेपर फाडते. मंदा पेपर फाडते. आता या ठिकाणी मंदा पेपर फाडते म्हटल्याच्या नंतर मंदा पेपर फाडते. फाडते एकच क्रियापद आहे. एक क्रियापद आहे म्हणजे साधा काळ आहे. या ठिकाणी त्याचा शेवट त ने झाला म्हणजे तो साधा वर्तमान काळ आहे. बघा, एक क्रियापद असेल तर साधा काळ असतो. मग तो वर्तमान काळ असेल किंवा भूतकाळ असेल किंवा भविष्यकाळ असेल. त्यातही एकटे क्रियापद, एकच क्रियापद आणि त्याचा शेवट जर त ने झालेला असेल तर तो असतो साधा वर्तमान काळ. जर या साध्या वर्तमान काळाचा आपल्याला चालू वर्तमान काळ करायचा आहे. चालू वर्तमान काळ करत असताना या ठिकाणी लक्षात घ्यायचं, मंदा पेपर फाडत. आता या क्रियापदाचं धातू साधित तयार होतं फाडत आहे. म्हणजे या ठिकाणी आहे दिसलं का समजून चालायचं वर्तमान काळ आहे. आणि आहेच्या मागे जर धातू साधिताला त लागलेलं दिसलं समजून चालायचं काय, हा चालू वर्तमान काळ आहे. मग चालू वर्तमान काळामध्ये काय लक्षात ठेवायचं, त धातू साधिताला त आणि पुढे आहे. त आहे चालू वर्तमान काळ 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 आहे. आता या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायचं आहे काळ. पूर्ण काळ करत असताना काय घडतं बघा, कर्ता जो असतो त्याला या ठिकाणी प्रत्यय लागतो. मंदाने पेपर फाडला. आता या ठिकाणी कर्त्याला जर आपण ने प्रत्यय लावलं तर या ठिकाणी धातू साधिताला ल लागतं. मंदाने पेपर फाडला आणि आहे दिसलं वर्तमान काळ म्हणा. आहेच्या मागे ल दिसलं तर पटकन म्हणा ल आहे पूर्ण वर्तमान काळ आहे. ल आहे पूर्ण वर्तमान काळ आहे. ल आहे पूर्ण वर्तमान काळ आहे. हा, एकदम खेळ संपणार एकाच वाक्यात काळ. कसं बघा, आहे दिसलं वर्तमान म्हणा. आहेच्या मागे त दिसलं चालू वर्तमान काळ म्हणा. आहे दिसलं वर्तमान म्हणा. आहेच्या मागे ल दिसलं पूर्ण वर्तमान काळ म्हणा. मग त आहे चालू वर्तमान काळ आहे. ल आहे पूर्ण वर्तमान काळ आहे. आता मंदा पेपर फाडत असते दिसलं समजून चालायचं काय खेळ आहे. असतेच्या मागे त असते. पोरगा असला तर असतो. असते मुलगी असली तर असते आणि पोरगा असला तर असतो. खेळ संपला. या कंडिशन आहे. साध्या काळामध्ये एकच क्रियापद असतं त्याचा शेवट तने झालेला असतो. चालू वर्तमान काळामध्ये धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद म्हणजे संयुक्त क्रियापद असतं. तो आहे. पूर्ण वर्तमान काळामध्ये सुद्धा घडतं काय तर या ठिकाणी आहे म्हणजे हे सुद्धा संयुक्त क्रियापद आहे. आहेच्या मागे ल म्हणजे या दोन्ही काळामध्ये चालू आणि पूर्ण काळामध्ये काय लक्षात ठेवायचं, इथं आहे पण इथे आहेच्या मागे त आहे आणि इथं आहेच्या मागे ल आहे. मग पटकन आपल्या डोक्यात घुसतं त आहे चालू आहे, ल आहे पूर्ण आहे. हा, एकदम सोपं आहे. हा झाला वर्तमान काळ. गुरुजी वर्तमान काळाचं दुसरं एक वाक्य घ्या आणि पुढे चला पटकन.
आणि आम्हाला भूतकाळ सांगा. आम्हाला हा काळ कळाला बरं का. पण आणखी एक उदाहरण सांगा. आपण म्हटलं बाबू ए बाब्या बाबू पत्र वाचतो. बाबू पत्र वाचतो म्हटलं साधं क्रियापद एकटं दिसलं साधन त्याचा शेवट तने त्याला म्हणा साधा वर्तमान काळ. दुसरं म्हटलं बाबू पत्र फाडत वाचत वाचत आहे. बाबू पत्र वाचत आहे. आहेच्या मागे त आहे. चालू चालू तो आहे ही कंडिशन आली. समजून चालायचं चालू काळ आहे. आता पूर्ण करा. बाबूने कर्त्याला ने लावा. बाबूने पत्र वाचले आहे. ल आहे ल आहे ल आहे ल आहे. खेळ संपला आहे. बाबू बाबू पत्र वाचत वाचत असतो. याला म्हणायचं रीती वर्तमान काळ. अशा पद्धतीने हा आहे वर्तमान काळ. आता जसा वर्तमान काळ तसाच भूते फक्त शेवटचे सहाय्यक क्रियापद बदलतं. कसं आता लक्षात घ्या. भूतकाळ हे याचे 4 प्रकार आहे. साधा चालू पूर्ण रीती. 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 आता साधा करा. साधा क्रियापद म्हणलं आपण म्हणलं काय गणेशने गणेशने पेरू पेरू खाल्ला. गणेशने पेरू खाल्ला. साधा काळ असला की एकच क्रियापद असतं. साधा काळ असला की एकच क्रियापद असतं आणि त्याचा शेवट जर लसणाने लंकाने लखपतीने झाला समजून चालायचं काय. अहो भूतकाळ आहे पण कोणता साधा. साध्या भूतकाळामध्ये एकच क्रियापद असतं. चालू आणि पूर्ण आणि रीतीमध्ये संयुक्त क्रियापद असते. वर्तमान काळ असो भूतकाळ असो की भविष्य काळ असो कोणताही काळ असो चालू पूर्ण आणि रीती या तीनही काळामध्ये संयुक्त क्रियापद असतात आणि साध्या काळामध्ये फक्त एकच क्रियापद असतं. ते साधे क्रियापद असते आणि म्हणून या ठिकाणी त्याचा शेवट जर ल ने झाला तर पटकन म्हणा काय साधा भूतकाळ. आता याला चालू करा. गणेशने 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 पेरू खाल्ला. आता इथं गणेश पेरू खात या ठिकाणी लक्षात घ्या. गणेश पेरू खात वता. वातावती वते वातावती वते वातावती वते भूतकाळ म्हणा. वातावती वते वातावती वते भूतकाळ म्हणा. वातावती वतेच्या मागे धातू साधित आला. त दिसलं त होता चालू होता. त होती चालू होता. त होता चालू होता. त होते चालू होते. त होती चालू होती. वातावती होते भूतकाळ आणि त दिसलं धातू साधित आला का पटकन म्हणायचं चालू. पुन्हा गणेशने पेरू खाल्ला. आलंच परत खाल्ला. खाल्ला वता. वातावती वते वता. वातावती वते वते. वातावती होते. वातावती होते वात्या. दिसलं भूतकाळ म्हणा आणि त्याच्या मागे ल दिसलं. ल वाता पूर्ण होता. ल होता पूर्ण होता. ल होता. इथं बघा त होता चालू होता. ल होता पूर्ण होता. त होता चालू होता. त ल होता पूर्ण होता. घ्या रीती करा गुरुजी त्याला. गणेश पेरू गणेश पेरू 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 खात असे. असे नसे बसे कसे असं दिसलं. खात असे रडत असे पळत असे खेळत असे रडत असे झोपत असे उठत असे पळत असे वाचत असे लिहित असे. रीती भूतकाळ रीती भूतकाळ रीती भूतकाळ. चला गुरुजी आणखी एक वाक्य घ्या भूतकाळ संपवा आम्हाला. आणि चला मग सांगतो ज्या काय दानक्यात तुम्हाला कोणता काळ भूतकाळ. आणखी एक वाक्य काय आपला बाबू. बाबूने बाबूने काय केलं. बाबूने 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 आंबा तोडला.
बाबूने आंबा तोडला, साधं क्रियापद दिसतं, एकटंच दिसतं, ल ने शेवट दिसतो, काय म्हणा त्याला मग? साधा. साधा साधा भूतकाळ, साधा भूतकाळ. करा, चालू करा, चालू भूतकाळ. अहो बाबू आंबा आंबा तोडत 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 होता. हा, होता होती होते भूतकाळ म्हणा, होता होती होते भूतकाळ म्हणा. त्याच्या मागे पा धातू साधी दिसतं, तोड नावाच्या धातूला त लागलं. त होता चालू होता, त होता चालू होता, चालू होता त होता चालू होता, त होता चालू होता, त होता चालू होता, त होता चालू होता. हा, बाबूने आंबा आंबा तोडला 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 तोडला. बाबूने आंबा तोडला होता, बाबूने आंबा तोडला होता, बाबूने आंबा तोडला होता. होता होती होते दिसलं का भूतकाळ म्हणा, आणि त्याच्या मागे काय दिसलं? ल होता. अहो पूर्ण होता ना मग, ल होता, पूर्ण होता, भूतकाळ होता. चला, खेळच संपला. शेवटचं वाक्य घेतो. हां, काय? बाबू आंबा आंबा तोडत तोडत असे खात असे, बसत असे, रडत असे, पळत असे, उठत असे, असं दिसलं की त्याला म्हणायचं रीती भूतकाळ. आणि चला, भविष्यकाळ जो आहे तो तुम्हाला शिकायचा असेल तर करायचं काय? प्ले स्टोअरला जायचं. कुठे जायचं? प्ले स्टोअरला जाणे. प्ले स्टोअरला गेल्याच्या नंतर तुम्हाला टाकायचं घे भ रा री. असं टाकलं की पुढे येतं डोळे गुरुजी. हां, गुरुजी असं आलं की ते इन्स्टॉल करा. त्याच्यामध्ये तुम्हाला जर पोलीस भरतीची बॅच पाहिजे असेल, तर त्याच्यावर जा, पोलीस भरती संपूर्ण व्याकरण बॅच घ्या. जर तुम्हाला TET नावाची बॅच लागत असेल तर TET फोल्डरवर जा, TET संपूर्ण व्याकरण बॅच घ्या. जर तुम्हाला शुद्धलेखन कोर्स हवा असेल तर त्या शुद्धलेखन कोर्स घेण्यासाठी तुम्ही कितव्या वर्गासाठी 1ली ते 5वी घेता का, 5वी ते 8वी घेता का, 8वी ते 12वी ते घेता, तो कोर्स घ्यायचा. त्याच्यावर शुद्धलेखन कोर्स आहे, त्याच्यावर क्लिक करा. तिथे तुम्हाला शुद्धलेखन कोर्स भेटेल. तुम्हाला 8वी स्कॉलरशिप पाहिजे असेल, 7वी स्कॉलरशिप असेल, 5वी नवोदय असेल, 4थी स्कॉलरशिप असेल, 4थी स्कॉलरशिप पाहिजे असेल, तर सर्व प्रकारच्या बॅचेस त्याच्यावरती आहे. सरळ सेवेची सुद्धा बॅच आहे, ती पण तुम्हाला फक्त कमीत कमी पैशामध्ये 4 महिने तुम्हाला कालावधी आहे. प्रत्येक लेक्चर आनंदाने शिकायचं आहे, हसत खेळत नाचत गात. आणि फ्री पाहिजे असेल तर डोळे गुरुजी यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती भरपूर व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला भेटतील. डोळे गुरुजी आपलं इन्स्टा चॅनल आहे, त्यानंतर एकनाथ डोळे आपलं फेसबुक चॅनल आहे, आणि या ठिकाणी डोळे गुरुजी यूट्यूब चॅनल, इन्स्टा चॅनल डोळे गुरुजी नावाने आहे, तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला आपलं पुस्तक पाहिजे असेल मराठी व्याकरण व शुद्धलेखन तर 98 34 89 82 13 या नंबरला तुम्ही काय करायचं आहे, तुमचा पत्ता पाठवायचा आहे. 5 दिवसामध्ये तुम्हाला पुस्तक भेटून जाईल. या ठिकाणी आपण थांबू. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.